संत चौथे सज्जन हो मायबाप, बाळगीर महाराज एक आनंद पाठामध्ये 32 पाठाचा एक आनंद पाठ आहे. त्या 32व्या आनंद पाठाच्या पहिल्या पाठाला एक महाराज प्रमाण देऊन जातात की बाबा आलिया जन्माचे आणि करावे सोहित आणि म्हणा आनंद दत्त वेळोवेळा. मग एका भक्तानं प्रश्न विचारला की महाराज हे आनंद नाम घेतल्याच्या नंतर काय होते तर 84 हिंडता श्रम बहु झाले आनंद नाम विसरले म्हणून या. की बाबा जे जन्म मरणाचा तुझ्या पाठीमाग जे लागलेला फेरा आहे या आनंद दत्त नामानं तुझा फेरा चुकते आणि आलिया जन्माचे करावे सोहित मना आनंद दत्त वेळोवेळा. की बाबा तुझा 84चा फेरा या नामानं चुकते कोण ते बाळगीर महाराज आपल्याला सांगून जातात की बाबा मग त्याच्या पुढे काय म्हणते जीव आनंदाचा आनंद जीवाचा आणि संबंध मुळीचा विरळा जाणे. की बाबा जीव आनंदाचा आहे आणि आनंद जीवाचा आहे बघा आणि त्याचा जो संबंध आहे हे विरळा जाणे म्हणजे वेळोवेळी संबंध राहणार आहे. जीव आनंदाचा आनंद जीवाचा आणि हे काही केल्याच्या नंतर संबंध इथला कुठंच तुटणार नाही. त्या गोवीचा त्या प्रमाणाचा भावार्थ असा आहे. म्हणून आपल्या पाठीमाग आपण मनुष्य जन्माला आलो आणि 184 बघा 83,99,999 वेळा आपण प्रत्येक जीव काना कोपऱ्यामध्ये दगडाच्या खाणीमध्ये जन्म आपण भोगून आलेलो आहोत. काही जीव जंतूचं बघा सकाळी जन्मल्याच्या नंतर संध्याकाळी मरण पावतो एवढं आयुष्य सांगितलंय. काही क्षणामध्ये छोटे छोटे प्राणी जीव जंतू मरतात तेच आयुष्यच तेवढं आहे. म्हणून आपण मनुष्य जन्माला इथं प्राप्त झालो आणि आपण मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर आलिया जन्माचे करावे सोहित मना आनंद वेळोवेळा असं बाळगीर महाराजांनी सांगितले. राहिला विषय आपल्याला परमार्थ कसा सोपा जाईल त्याचं तुम्हाला प्रमाण देतो. जो संसारी दुखावला विविध तापी बुडाला अधिकारी झाला परमार्थाचा जो संसारी दुखावला आणि या त्रिविध तापामध्ये बुडाला तोचीच अधिकारी झाला या परमार्थाचा. स्पष्ट भाव या प्रमाणाचा भावार्थ समजला की तुम्हाला. अजून एक देऊन जाऊ काय ज्याने परमार्थ ओळखला सार्थकी झाला परमार्थ करू लागला या मनुष्य योनीमध्ये ज्याला परमार्थ करायलाय तोच माणूस परमार्थ केलाय. ज्याला परमार्थच कळाला नाही तो माणूस. मला काय म्हणायचं आहे बघा एका वर्गामध्ये 25 ते 30 मुलं राहतात. मग ते 25-30 मुलं शाळा शिकतात वर्षभर मामा बरोबर आहे. टक्केवारी घेऊन किती येतात म्हणतो 96-92 त्या वर्गातून मला वाटते एक बी येते की नाही. हा 1-2 धरून चला बाकीचे 25-30 शाळा शिकायलीत ना. त्याला मी पास होऊन वाटते की वाटणार. मग तोच अजून एक प्रमाण देऊन जातो बघा. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये महाराज कोण माऊली सांगून जातात प्रमाण. चला गुरु
आम्ही चौकामध्ये विचारले मामा फोनवर, तिथं तर माणूस नव्हतं महादेवापाशी, बाबा या त्रिसंगमावर आहोत आम्ही आणि हे बिशी गावपणीकडे आहे, आमच्या एका टाळकऱ्यानं विचारलं. मग ते माणूस म्हणते गेटच्या समोर हाव का दादा? म्हणला हो. गेटच्या उजव्या हाताचा रस्ता सोडून द्या आणि सरळचाच रस्ता धरा, बिशी गावामध्ये जाते. मला काय म्हणायचं आहे, माऊली ज्ञानेश्वर यामध्ये सांगून जातात की बाबा जाणत्याच माणसानं गुरुभक्ती केली पाहिजे आणि लई माणसं उतरून जाईना. एवढं इथं ऐकायला तरी सकाळी यायला विचारा रात्री विषय काय होता रे म्हणा. काहीच माणसाला आमच्या मामासारख्यालाच लक्षात राहते. काही काही बरे होते रे, बरे नाचू लागलं, एक तर धोतरवाला लय नाचू लागलं म्हणतात पहिल्या पारी. म्हणजे जशी ज्याची बुद्धी तसं घेतात. आमच्या मामासारखे म्हणतात पोरं काही असो करू, वयानं दोन्ही लहान हात पण बरंच अभ्यास केलेत म्हणा की कुठले प्रमाण त्याला प्रमाण सांगलेले ओळखू येतात, बरे होते असं म्हणतात. म्हणून आपल्याला आता बोललेलं आपण बोलूच. मामा आता मी काय म्हणलो पहिल्या पाऱ्यामध्ये की बाबा तुम्ही देव देव कोणालाही म्हणाल्या, हा जो गण आहे आपल्याला नेमका पक्का कोणता आहे? आपण पक्की रस्त्याची वाट विचारल्याच्या नंतरच आपल्याला त्या गावला जाणं होते मदत आहे. आणि उगत अंदाजे पंचे धाव दरोशे जर केल्या तर आम्ही एकदा जायच्या गावला सोडून तिसऱ्याच गावात गेले होते. मग तशी वेळ आपल्यावर येऊ नको. अगोदरच आपण दोघी नेट रस्ता विचारून घेतल्यावरच आपण त्या गावामध्ये पोहोचतो, हे माझं म्हणणं होतं. आता तुम्ही भलत काय सांगितले बरं तुम्हाला पाऱ्यामध्ये काय घेतल्या तुम्ही? ज्ञानी वंत भजनी आहेत म्हणा आणि भजनी मंडळाचं नाव सुद्धा आहे ज्ञानदीप भजनी मंडळ. ज्ञानाची दीप लावणार आहे दीप. मग कोणत्या पाऱ्यामध्ये तुम्हाला ज्ञान कितपत मिळालं? तुम्हाला आनंद सांप्रदायिक लोकांना सवयच पडली म्हणून बोलण्याची. अहो बघा कसा आहे, मायबाप जर एखाद्या मुलाला जर खरं सांगितले तर त्या मुलाला जर बुद्धी असली खरंच सांगायलेत आपले मायबाप आणि हे आपलं घेवाव. जर त्या मायबापाचं ऐकून मुलगा जर घेतला तर त्याचं कुठंतरी भलं होणार आहे. आणि उगत मायबाप किरकिर लावालेत खऱ्याचंही खोटं सांगायले जर म्हणून छाती काढून जर चालला तर त्याचं भलं होईना. लक्षात होतं अरे देव देव प्रत्येक जगामध्ये म्हणाले, पण तुम्ही नेमका देव कोणता आहे हे ठरवा. धमकी देऊन कोणाला बोलवायचं शिकल्या असे पहिलं नाही बघून गेलो मी. हेच पोरं होती इथं सोनवाडीला, यायचाच वारकऱ्याचा भजन्या होता मोठा नांदेड जिल्ह्यामध्ये गाजलेला. आता विचारा मी खोटं बोलत नाही, पोरं आमच्या साक्षीला होतं. पाऊल सुद्धा उचलू दिलं नाही मामा. पाऊल एकच वर्ष झालं होतं भजन्यामध्ये. बापू आता तर 6वा वर्ष होय. असे लय येऊन गेलेत आपल्या समोर. मला कोणाला खोचक बोलायचं नाही. जे शास्त्र सांगते त्या शास्त्रानं पुरावा दे. तुम्हाला काय सांगितलं, या गावातून पुरावा दिल्याशिवाय जाईना. आणि गणेश पुराणामध्ये प्रत्येक अध्यायाला गणेश तुमचा बदललाय. तुम्हाला वाटायला का ते देव कोणाचं सांगायला? तुम्हाला माहित नाही अजून आनंद संप्रदायवाल्याचं काय केले तर काय नाही. मामा भजन करी खरं जर सांगत गेले तर त्याला येणं दाबत गेलेत. तुमचं शास्त्र गव्हर्नमेंटच्या मान्यता आहे काय तुमच्या शास्त्राला? तुम्ही असं बोलता म्हणूनच तुमच्यासाठी सांगून जातो. 7 सिद्धांताला अमरावती, अकोला, यवतमाळ, नांदेड जिल्हा आणि हे 5 जिल्हे मिळून 7 सिद्धांतामध्ये गव्हर्नमेंटची सही शिक्का स्टॅम्प मारून आल्या. माझ्यासाठी लिहून घ्या. ज्याला खोचक बोललं त्याला खोचक फाशी देऊ द्या. मला फाशी घ्यायला तयार आहो. उरलेलं आयुष्य परमार्थासाठी म्हणून नांदेड जिल्ह्यानं होईल. धमकी द्यायचं करू नका. जे खरं असेल ते शास्त्र समोर ठेवून तुमचंही शास्त्रात होईल, माझंही शास्त्रात होईल. कसं मान्य करणार? तुम्हाला करावं लागते, सरकारला करावं लागते मान्य.
आणि आनंद सांप्रदायिक लोकांना सवय पडली म्हणा तुमचा खप्पा बुजीता आम्ही लोक या नांदेड जिल्ह्यामध्ये फक्त राहिलेत वारकऱ्याच्या 5 दिंड्या तुमचा खप्पा बुजण्यासाठी प्रत्येक गावामध्ये 4-4 आनंद सांप्रदायिकचे दिंडे आहेत घ्या लिहून आता पुढच्या पाऱ्यामध्ये काय बोलता बघू चोपडं सवय पडून गेली या गावला त्या गावला जरासं ते बाई घर सारून घेते बघा सून घेतलीच काय ग म्हणते सासू हो आत्याबाई लई गडबड होती लेकरून लढालं होतं आणि गडबडीनेच घर सारून घेतलो म्हणते तशी सवय तुम्हाला पडली शास्त्र काय सांगते पुराव्या निश्चित देतो कोण विचारणार आहे मला विचारू द्या इथं प्रश्न सुटून या गावातून बाहेर जातो हा अजून बघा आता मला सांगा आमच्या घरातलं सांगायचं काय गरज होती याला दत्त महाराज आलाय म्हणा त्रेता युगामध्ये स्थापना केलाय म्हणा याच्या संप्रदायाची आला परंतु नाही गेला म्हणा हो मला तेवढं तर कळालंय आलाय परंतु गेला नाही कशासाठी का गेला नाही अवतार कस काय आलाय आमच्या घरातलं बरं सांगा यालंय तुम्हाला आणि याचं प्रमाण दिलेलं बघा आकार निराकार दया नाही आकार तुम्ही चराचर हरीशी भजे तुम्ही चराचर हरीशी भजे हरीशी भजे या ओळीचा अर्थ कोण मामा करत असेल तुम्ही बघा कसा होते येणं काय म्हणाले आकार नाही निराकार दयाशी नाही आकार काय होते प्रमाण बघा ओळीचा अर्थ आणि तेथून चराचर हरीशी भजे आकारही नाही निराकारही नाही आणि दयाशी नाही आकार बरोबर होईल प्रमाण तेथून चराचर हरीशी भजे म्हणजे आकारात बी नाही निराकारात बी नाही मग कशात आहे निर्गुणामध्ये नाही सगुणामध्ये नाही याचा अर्थ असा व्हायलाय तर हे लागू लागते काय कुठं गोष्ट म्हणजे याचं भजन कोण्या साईडला न्यायचं होय तुम्हाला म्हणजे काय मी भीतो वाटलंय काय तुम्ही जिकडं पळाल तिकडं टांगडे धरून ओढण्याची ताकद माझ्या आहे आपलं काम किती आहे म्हणा बऱ्याचशा दिंड्या या पळून गेल्यात म्हणा त्याच्या सगळं पळाल्या तर का आहे इथून पळून दाखवा या दिंडीला म्हणजे मी बी भाकर समजितो आणि यायला पुढल्याला सुद्धा सर्व कळून येते तुम्हाला रोजची सवय पडून गेली या गावातले 10,000 आणि त्या गावातले 8,000 म्हणजे इथलं काहीतरी गडबडगुंडी करावं यायला कसं चोपडं करून पुन्हा उद्याची ते चिठ्ठी करावं मी काय म्हणलो खरंच शास्त्रबद्ध बघून शास्त्रबद्ध बोलून 5 दिवस लागू द्या मामा येत चुकी बोललो चुकीचं बोललो काय नाही म्हणा 5 दिवस येणार राहतील काय म्हणा कसं राहीनात आणि काही आमच्या आनंद संप्रदाय वारकरी कीर्तन करायला म्हणा कोणता कीर्तनकार होय ते एक कीर्तन करायल्यावर तुम्ही एकच धरता काय आचार विचारबद्ध एकच सांप्रदायिक आताही बघा प्रत्येक गावचं तुम्हाला या माईकवर नाव घेऊन सांगतो मामा तुम्हाला अनुभव जर घ्यायचा असेल तर उद्या माझ्या सकाळी मी नंबर देतो त्या माणसाला माझ्या पुढं नाही पूर्ण माणसाच्या पुढे ओपन आवाज करायचा आणि तू वारकऱ्याचं कीर्तन कर तुझ्या आमच्या गावातली चिठ्ठी देता म्हणू द्या काय बक्षीस नाही इथून या यशीपर्यंत नाक घासतो नाक कीर्तन करतो म्हणलं तर तुमच्या समोर मी ज्या गावला लावा फोन म्हणलं त्या गावला तुम्ही लावा काय बोलणं बोलता तुम्ही एक कीर्तन करायला येईल त्या एकाच धरून येणं बोलालीत आम्हाला चला पुढे पुढे बोलत बोलत पदामध्ये बघू परमार्गाची सेवा भरली
केलेले किती निघतात विचार. किती निघतील मामा? 10-15 निघतील. बाकी मग आम्हाला काय म्हणायचं आहे, पक्की मूळ ज्याच्याकडे आहे बघा, झाडाला पाणी टाकल्याच्या नंतर फांदीला पोहोचते, तशी गुरुभक्ती केल्याच्या नंतर या जीवाला प्राप्त होते म्हण. मला काय म्हणायचं आहे, प्रत्येक जण गुरु करणार. काल एक आमचा सोयरा वारला, मग त्याला माहित आहे भजन्या होय म्हणून. मी मौतीला गेलो आणि मला फोन आला की म्हणजे तेरवी करावं की 10 क्रिया करावं. मी म्हणलं बा, गुरु जर केला असेल तर 10 क्रिया करा, गुरु जर करणं गेला असलं तर तेरवी करा. मग आता त्याला थोडा अचंबा पडला. ते गुरु केलंय म्हणून पण पक्क केलं नाही. ते तिकडे येशू ख्रिस्त म्हणून निघलं होतं 2007ला. ते तेल टाकायचं, तुम्हाला कुठं काही रोग बाधा व्हायचा असेल तर ते तेल दिलं की तुम्ही ते तेल घरीच लावून आंघोळीमध्ये टाकायचं. फक्त तेवढ्यालाच गुरु मानले. आजकाल लोकांचं कसं झालंय बघा, जे खऱ्या वस्तू आहे, खरी वस्तू म्हणजे कशी, जर सोनं घ्यायचं झालं तर तुम्हाला सराफ्यामध्येच जावं लागते आणि दुकानामध्ये जेवढी किंमत सांगली तेवढीच मोजावं लागते. ते तुमच्या गाडीवर येतात बघा, मोटरसायकलवर बेंटेक्स म्हणून 150 रुपयाला लक्ष्मी हार. तुम्हाला गॅरंटी द्यायला त्यानं 6 महिने कलर जाऊन हो म्हणून मामा. ते लेवल्या ना आमच्या मातोश्रीला वाटाले की पक्कच होय सोनं. तशी तुमची गत व्हाली. आम्हाला तुडी काय तेवढी आम्ही बुद्धी म्हणजे डोकं लढवी ना. ज्याला घ्यायचा असेल, ज्याला इथून उतरून पक्का मार्ग धरायचा असेल तर आचार विचार शुद्ध पाहिजेत. तन मन धन देह सद्गुरु चरणी अर्पण हे अगोदर करावं लागते. तन मन धन हे अगोदर तिथं गुरुला अर्पण करावं लागते. मग गुरुला अर्पण केल्याच्या नंतर, गुरुच्या चरणावर ठेवल्याच्या नंतर मग या जीवाला किंवा या मनुष्याला काय लाभ मिळतो ते गुरु केल्याच्या नंतर कळते. एका ठिकाणी सांगलंय बघा, सूक्ष्म गुरु मार्ग, गुरु मार्ग लावा लक्ष दीर्घ, सूक्ष्म गुरु मार्ग, गुरु मार्ग. असा हा गुरुमार्ग सूक्ष्म आहे. सुईच्या इंद्रावून बारीक, सुईच्या इंद्रावून बारीक आहे म्हणून. त्या शस्त्राची धार जशी शस्त्राची धार राहते त्याच्याहून तीक्ष्ण आहे म्हणून ते सूक्ष्म गुरुमार्ग सांगले. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला सावध व्हायचं आहे. आणि गुरुनामाच्या संगतीत जर गेल्या तर चढशीलच पुढचा घाट रे म्हणले. गुरुनामाच्या संगतीनं तू चढशील पुढचा घाट, गुरुनामाच्या संगतीनं चढशील पुढचा घाट, गुरुनामाच्या संगतीनं बॉल मध्ये 6 रन करतात म्हणे. तुमचे 3 बॉल जर हुकीना गेलो, थंडी उडी ना गेलो तुमची, उद्या 12 पर्यंत सांगतो तुम्हाला तुमचे 3 बॉल मध्ये 6 रन कसे काढता. हा, आणि मी एका बॉल मध्ये 6 रन कसे काढून दाखवतो तुम्हाला, मग कळेल तुम्हाला. अजून काय म्हणले तर बघा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आपलं भजन इकडं आहे का? आणि तुमच्याकडे शाळा नाही ती लिहून घ्या, माझ्यासाठी सांगतो. वारकरी संप्रदायामध्ये गुरु परंपरा म्हणजे बोलची नाही. हा, आणि ते कोण लावली? या दत्त संप्रदायापासून तुमच्या वारकरी संप्रदायामध्ये गुरु परंपरा लागली. लिहून घ्या. अजून मला प्रश्न विचारा. वारकरी संप्रदायाला गुरु करण्याचा अधिकार नाही. ते अधिकार कोण आणून दिले ते मला विचारा, मी सांगतो. गुरु सकळ सिद्धांताचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य
श्री खंड्या नावाच्यानं तुमचा 36 वर्ष पाणी भरलाय, पण तिथं मालक कोण होतं हे बघा ना अगोदर. नाथपंथी लोक कोणाची सेवा करत होते मामा? त्याचा गुरु कोण होता सांगा तुम्ही? होय, बरोबर होईल. श्री खंड्या नावाच्या ना हरीनं पाणी भरलंय तिथं, पण त्याच घरचा गुरु कोणाला केलेत, देव कोणाला मानलेत हे बघा अगोदर. बरोबर होईल. चूक आहे काही? नाथ संप्रदाय त्याचा गुरु भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभू आहे, तुमच्यासाठी समजला तो. आणि श्रीखंड्या नावानं हरीनं पाणी भरलंय तिथं. बरोबर आहे. जास्त पोहणारा माणूस शांत पोहते म्हणून, वळवळ करणं म्हणून. आम्ही वळवळ करता म्हणून उड्या मारता. वळवळ करता म्हणूनच चापडे चोपडं करून आधी इथून निष्ठून जायचं करायला. आमचा धुरा नीट आहे, आमचा धुरा कोरायची गरज नाही. जेवढी मेहनत करता येते आम्हाला तेवढं आम्ही मेहनत इकडे लावता. अशी बाकीच्या गबाळ गोष्टीचा विचार लावणार. या नेत्याचं नाव सांगले, त्या नेत्याचं आहोत, नेते हवेत म्हणून आपण आहोत. त्या नेत्यानं शिकवण आपल्याला दिली. डीजे लावून नाचालेत आज काही. मला परमार्थ विषयावर बोलायचं आहे. लोकमान्य टिळकांनी डीजे लावण्यासाठी दिलंय काय करण्यासाठी दिलंय? 18 पगड सर्व समुदायिक एकत्र येऊन एक विचार घेवाव, एका जागी नांदाव, सर्व सुखानं नांदाव म्हणून लोकमान्य टिळकांनी श्री गणेशाची स्थापना केली. बरोबर आहे. पहिल्या पाऱ्यात हेच बोललो होतो. फिरवून आणायचं दुसरं. तुम्हाला याला त्याला बोलून सवय पडली. आणि मारुती मंदिर आता हे आहे म्हणून तुम्ही पाडा म्हणून. आता आम्ही पाडायसाठी आलो काय? खरं ज्ञान, खरं परज्ञान सांगायसाठी आले आम्ही. आणि ज्याला घ्यायचं असेल ते घेतील, आणि नाहीतर बरं होतं म्हणतील किंवा वाईट होतं रे डवरवाडीचं भजन्या म्हणतील. खरंच मतलब प्रिय ज्ञान, खरंच काही बोलले पण 4 गोष्टी खऱ्या गोष्टी बोलले म्हणून माणसं ओळखून घेतात. तुमच्याने असं थोडस चोपडं करून जाईना. चला, अरे तन मन पायी ठेवलं ठाई, कोचल्याच्या सुद्या ध्यान, कोचल्याच्या सुद्या ध्यान. अरे तन मन पायी ठेवलं ठाई, कोचल्याच्या सुद्या ज्ञान, कोचल्याच्या सुद्या ज्ञान. अरे परमार्गाची शिकवण मोठी, गुरु वाचून सांगे कोण, गुरु वाचून सांगे कोण. मार्गाची शिकवण मोठी, गुरु वाचून सांगे कोण. गुरु शिवाय कळत नाही. बघा, गुरु वाचून सांगे कोण, गुरु वाचून सांगे कोण. आनंद जीवाचा, जीव आनंदाचा, की बाबा सका नाही रे कोणी कोणाचा. देवाची कृपा आहे म्हणत त्याच्या दिंडीवर. आता आमच्या कोणाची असेल मामा? माणसाची कशी म्हणावं? असं आहे का? बरोबर. दिशीतून फोन आला म्हणूनच आम्ही या जागी आले. काय हरकत नाही आम्हाला. माणसाचीच कृपा आमच्यावर राहू. तुमची देवावर राहू द्या, देवाची तुमच्यावर राहू द्या, आमच्यावर माणसाचीच राहू द्या. जर आमचे कर्म नीट असतील तर आम्हाला मार्ग सोपा भेटेल. तुम्ही म्हणले की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतील ईश्वर.
मग आमचे कर्म बघा, कर्माचाच लेखाजोखा राहते. आपण जे तिथं जाता, जीव गेल्याच्या नंतर आपल्याला तिथं 35व्या पदावर अडवतात म्हणा. तुझा कर्म लेखाजोखा काढ. आपल्या उजव्या भाऊवर तिथं चित्रगुप्ता राहते. हो, ते सटवी लिहून सांगते. ब्रह्मदेवाची मुलगी सटवी लिहून सांगते. आणि हे ब्रह्मदेवाचाच मुलगा इकडे, तुम्हाला ब्रह्मदेवाचा मुलगा नाही, चित्रगुप्ता. अजून ते धरती शब्दाला. मग हे दोघं तुमचा पाडा वाचतात म्हणा. मग पाडा वाचून तुमचं तुम्हाला बेरीज वजाबाकी करतात. हो, एकीकड पाप एकीकड. आणि तुम्हाला शेवटला विचारतात, पुण्य घेतोस की आधी पाप घेतोस रे म्हणतात. फक्त तुम्हाला शेवटचा चान्स राहते. आधी कोणतं भोगतोस, पुण्य भोगतोस की काय पाप भोगतोस. मग आपला जीव सांगते म्हणा तिथं काय सांगायचं पाहिजे. आता आपला काही गेला नाही. मग पाप घेते काय पुण्य घेते की, मग तिथं आपल्याला गेल्यावर कळत. चला, अरे परमार्गाची शाळा भरली, इथे किती गेल्या उतरवल्या, इथं किती गेल्या उतरवल्या. हे शाळा जर भरायचं असेल तर या गुरु महाराजांमध्ये शाळा भरावी लागते. शाळा तुमच्याकडे नाही, पासून यज्ञापर्यंत हे गुरुनामाच्या शाळेमध्ये शिकावं लागते. तुम्ही आता हे पूर्ण शिक्षण शिकलेले, तिथं गुरु महाराज राहतात आणि गुरु महाराजच सांगतात. हे पासून यज्ञापर्यंत 16 स्वर 36 व्यंजन होत. हे पाडा द्यावे आम्हाला शिकवून. या देहावर बसतात. चला, अरे परमार्गाची शाळा भरली, किती गेल्या उतरवल्या, कसे पहावे कसे करावे, तू अंक शिकून घेऊन करे, तू अंक शिकून घेऊन करे. कसं बघायचं असेल बघा, दृश्य हे बाजार नाशिवंत पसारा, त्याने आपल्याशीच विचारा. दृश्य बाजार जे जे दिशेत येते नाशिवंत आहे. हे दृष्टी समोर दिसणार, हे प्रलय होणार आहे. सत्य त्रेता द्वापर कली 4 युगाची चौकडी झाल्याच्या नंतर हे पूर्ण प्रलयाला जाणार आहे. फक्त राहणार या जीव जो आत्मा आहे, फक्त ब्रह्मस्वरूप आहे. आणि हा जीव आत्माच या धरतीवर म्हणा राहणार आहे. ज्या वेळेस प्रलय येते त्यावेळेस जसं आपण खळ्यामधलं पूर्ण मामा ते धान्य गोळा करतो, तसं आपल्याला माया हे गोळा करून तिने नेऊन कणगीत ठेवते म्हणून. आणि पुन्हा सृष्टीचा कारभार चालू झाल्याच्या नंतर पुन्हा या जीवाला इकडे पाठवते म्हणून. मग हे धड तुम्हाला मूळ सांगायला चलय. हे याला आम्ही हे म्हणाल्या, हे गणेश ठरवाल्या का पक्क सांगना चल्या. मला हे म्हणायचं आहे. इकडलं तिकडलं भक्त बोलून भगवंताचे बहुत शास्त्र पाहिले शोधून भगवंताचे बहुत शास्त्र पाहिले शोधून त्याच्यामध्ये भेटला नाही म्हणून देव खरा देव. इकडं आमच्या गणामध्ये एक भजन आहे बघा. आनंद तोची खरा गणराज, आनंद तोची खरा, आनंद तोची खरा गणराज, आनंद तोची खरा. उत्पन्न केले पदार्थ चार, जीव दैवता प्रपंच परमेश्वर. हे उत्पन्न कोण? जीव दैवता प्रपंच परमेश्वर हे उत्पन्न
सुखानं करणारं हे आनंद मालक आहे आणि आनंदात वाचून या जगामध्ये कोणी नाही. तुमचाच पुरावा आला परंतु नाही गेला विश्वाचा बाप आणि निर्गुणाची वेणी तोडून वारीत्री ताप. तुम्हीच सांगाल्या पुरावा. मग का आला परंतु नाही का गेला? फक्त काम करण्यासाठी आला आणि इथं आसन टाकून ठाण मांडले गुरु रूपाने कर्मभूमी बाजारी आणि सार्थक करण्या या जन्माचे आनंद नाम जप अंतरी. जर आनंद नाम अंतरामध्ये जर जपलं तर आपला उद्धार होणार आहे. म्हणून चला अरे परमार्गाची शिकवलं मोठी तुला सांगेल कोण गुरा तुला सांगेल कोण. परज्ञान शिकून घेणे करे गुरुनामाच्या संगतीनं तू सरचे गेल्याच्या नंतर बघा नाना घाट रे असते 21 घाट रे. 21 घाटामधून जीव ज्या वेळेस शुद्धात्म्याने धुतला गेला इथं सर्व काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार अशा मनुष्य तृष्णा कल्पना हे जाचना वासना हे सर्व निघल्याच्या नंतरच आपण शुद्ध होतो. आणि शुद्ध झाल्याच्या नंतर आपल्याला ते वाट भेटते. मग परमार्थ कसा अवघड आहे आणि सोपा कसा आहे बघा. तुम्हाला एक दृष्टांत सांगून जातो. त्रेता युगामध्ये आत्री महाराज आणि माता अनुसया हे जोडपं होतं मामा आपल्यावणी जोडपं होतं. एका माळामध्ये राहिलेत. परमार्थ सोपा कसा याच्यावर सांगालो. मग त्यानं बी एका मायबापाच्या पोटी जन्माला आले. आपणही मायबापाच्याच पोटी जन्माला आलो. त्यानं कयासाठी केलेत आणि आपण काय करू लागलो याच्यावर बघा. ते दोघं जण माळामध्ये राहून एक घरट्या झोपडी बांधून फक्त परमार्थ म्हणजे त्याच एकच विचार त्याच्या ध्यानी आणि मनी फक्त आपण त्या भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूला आपल्या घरी आणलं पाहिजे विचार होता. आणि मग त्याने त्याच्यावर विचार केले की बाबा आपण ज्या वेळेस जन्मल्या त्यावेळेस आपले मरेपर्यंत आपण त्या भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. फक्त अन्नदान आणि नाम स्मरण हे माता अनुसयेकडे होतं. पक्षी जर या अनुसया मातेच्या जर दारी आला तर बिना विनोमुख गेलं नाही पाहिजे असा दृढ निश्चय माता अनुसयाने केला होता. आपण भिकारी आला तर चांगला जेवण हाच बापू म्हणाले. काम करून खायला काय झालंय म्हणाले. मग आपली वासना आहे काय दान धर्म करायची. अहो त्यांना कोण्या रूपामध्ये आला देवाच्या रूपामध्ये आला किंवा संतांच्या रूपामध्ये आल्या आपण विचार केला पाहिजे. धष्टफूट दिसायला तुला काम करून खायला काय झालंय म्हणाली आपण घरची माय. मग आपण मीच एक बार म्हणतो तसं करू न. कोण्या रूपामध्ये येते साधू संत कोण्या रूपामध्ये येऊन आपली परीक्षा घेतील एवढं माणसाला विचार कळलं नाही पाहिजे. कळले पाहिजेत विचार.
विचार करून कळला नाही सारखं करू नको म्हणून पुढे किती तुला घाट रे पुढे किती तुला घाट गुणाकार आणि भागाकार हे तर लघुतमाचा अकबर हे तर लघुतमाचा गुणाकार आणि भागाकार जर शाळेत शिकायचा असेल तर या गुरुनामाच्या शाळेत शिकावं लागते तरच तुम्हाला गुणाकार काय होय आणि भागाकार काय होय मनुष्य 9 महिन्यात का जन्मतो यालाच इथं किल्ली आहे बघा 9 महिने का जन्मतो सांगलेत आमचे दादा 9विधा भक्तीवर बसले ते बरोबर आहे पण 9 महिन्यात का त्याच्याही माग आहे गुणाकार आणि भागाकार त्याचा म्हणून अरे गुणाकार आणि भागाकार हे तर लघुतमाचा प्रकार हे तर लघुतमाचा प्रकार एका ठिकाणी सांगलंय बघा सावधान सावधान मोठे बोला गुरुवचन काळाचे भय आहे काही कराय समरण सावधान सावधान बाबा तुला सावध व्हायचं असेल सावध व्हावं लागणार आहे 10 वर्ष बालकपण नाही केले गुरुचिंतन सावधान सावधान 20 वर्ष पूर्ण होती नाही संताच्या संगती सावधान सावधान मग एका महाराजांनी विचारलं 30 वर्ष झाल्यावर काय होते 30 वर्ष पूर्ण होती बायका पोरे लागायची ते सावधान सावधान मोठी बोला गुरुवचनाला काळाचे भय आहे 40 वर्ष पूर्ण होती भक्तीच गळती सावधान सावधान बघा या सापाडा कुठं गुरुमार्गाच्या शाळेमध्ये शिकवला 50 वर्ष पूर्ण होती 60 वर्ष पूर्ण होती साठीची हल्ली काठी सावधान सावधान 70ची हे रचना झाला तो दिवाना हलवना डुलवेला 4 विसा मिळून 80 झाला तो अपेशी सावधान सावधान 9वर दिले पूजे तळशी म्हशी माझे माझे सावधान सावधान 10वर दिले पूजे तरी कमलशी माझे माझे सावधान सावधान 100 वर्ष झाला तरी बघा मज होय म्हणाला कळला चालेल म्हणून लघुतमाचा प्रकार हे तर लघुतमाचा प्रकार या जगामध्ये पेक्षा या भारतामध्ये लई देवदेव आहे हो आणि भारतातल्या मध्ये महाराष्ट्रामध्ये लई आहे म्हणून आणि त्या महाराष्ट्रापेक्षा नांदेड जिल्ह्यात लई आहे
नांदेड जिल्ह्यात का असेल, इथं जगाचा बाप येऊन बसलाय गडावर, सह्याद्री शिखरावर, याच्यात लई जवळ हा इथून. जय जय सद्गुरु माये बापा चुकवी 84च्या खेपा, बोध ध्यातो स्वरूपा चरणी लक्ष लावून या. जय जय सद्गुरु माय बाप आहे आप या जीवाचा. गुरु माझी माता गुरु माझा पिता, गुरु माझी माता गुरु माझा पिता. त्या गुरुला शरण जावं लागते. शरण गेल्यावर मरेल चिंतू नको दयाळा, तुम्हीच माये बाप देवा हे द्या कनवाळा. तुम्हीच मायबाप भगवंता, आनंद वाचून जीवाचा येथे सका नाही रे कोणी कोणाचा. आनंद वाचून जीवाचा येथे सका नाही कोणी कोणाचा. आनंद वाचून जीवाचा सका नाही कोणी कोणाचा. जे जे आपणाशी ठावे आणि ते इतराशी सांगावे म्हणा. आम्हाला जे जे आपणाशीच ठावं आहे तेच सांगाले. हो, दुसरं काही सांगाले का मामा? जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ. एक मधी प्रमाण आलतो बघा. झाली बाई मी वेडी दरबार गुरुचा झाडी. पूर्ण कट शॉर्टकट केले. झाली बाई म्हणा मी वेडी, पुढचं तुम्हाला आता दुसरीकडे जाईल प्रमाण म्हणून कट करून टाकून दिले. दरबार गुरुचा झाडी पुढलं म्हणणं गेले. तुम्हाला घेऊ वाटणं गेलं. काय झालं बघा. आमच्या बिशे गावामधला सकाराम पाटील एक मनवा आहे बघा. लेक द्यावं म्हणा मोठ्या घरी आणि सोन करावं म्हणा गरीबा घरची. वडिलाचं म्हण आहे. का कराव? लेक मोठ्या घरी दिलं म्हणजे आपली लेक सुखामध्ये राहते आणि गरीब घरची मुलगी आणल्याच्या नंतर तिला रोज कामाला वाटला पाहिजे. मग सकाराम पाटील काय केलंय, मुंबईला लेख दिलंय. मुंबईला एका मोठ्या नोकरीवाल्याला मुलगी दिली. आता काय कस्टडी लावायचं सकाराम पाटलांना लावली गड्या. 5-10 वर्ष हळद काढलेली. या वर्षी स्वैरिक झाली की त्या लग्नामध्येच खर्च केला मामा. हा 5 लाख रुपये होंडा देऊन चांगल्या मोठ्या, आता तुमचा तालुका किनवट आहे, किनवटला जे मोठं मंगल कार्यालय राहते तिथं लग्न ठेवलं. मोठं ते घोडी आणले नाचायला, असं थाटामाटात लग्न करून दिलं. गावचे म्हणले काही असो गड्या म्हणले, पण सकाराम पाटलानं काय मजल मारायची मारलं. जिकडं तिकडं खुश, बुंदीचे गोळे खाऊन गाववाले खुश. असं तसं लग्न झालं. 1-2 महिन्याला जावई गावाकडे आला आरतन परतन करायला. जावाई आता मुंबईतला, सूट बूट गॉगल लेवून ते गळ्यामध्ये फोनचा आता बरेच इष्टा लेवून निघला. आता जावाई तिथूनच फोन केला. हा मामा मी इथून निघालो म्हणला. इकडं तर सासू सर्व बंदोबस्त, 2-4 माणसं, पाणी पिणी सर्व, फिल्टरचं पाणी सर्व सायसोय लावली गड्या. कांदा पोहे लिंबू मामा सर्व. आता तिथं काय मुंबईचा जावाई यायचं म्हणल्यावर घडबंड्या म्हशीचं दूध सर्व लावले. जावाई आले, पाय धुवायला पाणी, लगेच हातामध्ये टॉवेल पुसायला, लगेच सोफा सेटवर लगेच दाबली टीव्हीची ते बटन म्हणतात काय रिमोट लावले. जावाई बघला. मग मेहुणा होता बारका या पोरासारखा याची तर बसला बोलला. आता ये खेड्यातलं लेकरू ते नोकरीवाला जावाई आता थोडं फॅशन बाजत या गरीब शेताला जाणाऱ्या मुलाला काय त्याचं पटल. हे चल रे म्हणलं आपण फिरून येऊ.
निघाले फिरायला. 4 वाजताचा टाइम होता. असं त्या मुलानं काय केलं, येशीच आता येशीच राहते आपल्या गावात, खेडेगावात आल्यावर ये. आणि खेड्यातले लोक संडास कुठ करतात येशीला. प्रत्येक घरी काय बाथरूम नसते, काही नसते. अरे काय रस्ता काढला म्हणला गलीच, सूट बूट लिहून निघाला ती माणूस. आणि मग गेले, फिरलून आले आणि गेले घरला. घरलाच गेल्याच्या नंतर काही क्षणामध्ये लाईट गेली. खेड्यातली लाईट गेली. लगेच त्या घरच्या सासूबाईनं लावला दिवा. कंदील होतं ते पहिलं, वाऱ्यानं विजून हो म्हणून. आता नाही कंदील, आता चार्जिंगच्या बॅटरी निघाल्यात. आपला ऑनलाईन काळ आहे ना, मग तेव्हा कंदील होतं. आता म्हणजे 2007-10 पर्यंत समजा, हे आता निघाले 5-6 वर्षात ऑनलाईन. मग कंदील लावले. अरे श्यामा इकडे म्हणला, मेहण्याला बोलीला. आणि ते काय होय म्हणला उजेडाचं. अहो ते म्हणलं सूर्याचं पिल्लू होय की म्हणलं. हेही त्याच्याहून 4 पट होत. सूर्याचं पिल्लू होय म्हणलं, ते उजेड दाखी ते म्हणलं अंधारात. खरं की म्हणलं. आता मी भक्कळ फिरलो गड्या, जपान, सौदी, मस्कट, अमेरिका, बरेच जागी जाऊन आलो, पण हे असल्या वस्तू कुठं बघलो नाही म्हणला. आणि इथंच बरं दिसालंय म्हणला हे. मग आता काय करू ना म्हणला, जेवण पिवण सर्व झालं, लाईट आली. मग आता ते सूर्याचं पिल्लू लाईट आल्याच्या नंतर त्याला उठून ठेवायचं म्हणजे बाजूला ठेवायचं कळलंच नाही. यानंच उचलून घेतलाय आणि बाहेर निघालाय, मुंबईला घेऊन जाऊ आपल्या घरला म्हणून. मग हे काय केलंय बघा, तसंच हातामध्ये धरून ते जसं जिकडं फिरवायला नेलं होतं काय ते भेवना, तिकडंच त्या यशीनं नेलं. तिकडे होत्या पूर्ण चाऱ्याच्या वळया. काहीच नाही म्हणलं, आता रात्रभर या वळईमध्ये याला लपून ठेवावं. सकाळी नवरा बायको जाताना कारमध्ये जाताना घेऊन जावं. ते सूर्याचं पिल्लू कडव्याच्या वळईमध्ये खूप शिलं लगेच घरला आलं. मग लगेच सासरा आला. बाबा नवीन जावाई, मोठ्या घरचा, नोकरीवाला, रस्ता चुकल, त्रास होईल म्हणून सासरा पळतच गेला. अहो मामा कुठं गेल त्या म्हणले. काय नाही म्हणला, लघवीला गेलतो म्हणला. इथं खरं सांगला नाही. मग आता मला सांगा, सकाळी जावाई जाजेपर्यंत ते सूर्याचं पिल्लू काय झालं असं. आमच्या सकाळ मग मामासारखा गेला सकाळी. हे बी आलंय सकाळी लवकरच 6 वाजता उठलंय ना, आलंय ते पिल्लू ठेवलं गड्या रात्री म्हणून. तिथं पुरा काळा भर राखेचा ढीग लागलाय. त्याच्यामध्ये हुडकालय असं हात घालू ड्रेस आता फक मशीन मध्ये धुतलेला होई. त्या काय म्हणतात तो, हा वॉशिंग मशीन. इथं आपल्याला आपल्या बाया दगडावर घासतात. मग ते झाले कपडे काळे भर सर्व धुंडून आलं. गावातील लोक मग हे सासरा बघला. अरे म्हणला आपल्या जावयाची दशा काय झाली गड्या म्हणला, म्हणजे इथंच जाते म्हणला आता गावामध्ये. मामा काय झालं म्हणला. काहीच नाही हो, सूर्याचं पिल्लू ठेवलं, सापडण्याचं लय म्हणलं. काय शाने असे राहतात जावई. जसं ते इंग्लिश शब्द बोलल्यावर तिथं फुकट पोलीस स्टेशन मध्ये मार खाल्लं, तसं हे जावयानं अशी गत केली. मला सांगायचं काय म्हणजे आपण अज्ञानी किती आहोत. आपण मग विचार कसा केला पाहिजे, आणि सुज्ञ विचार करून गुरु महाराजांच्या संगतीत गेल्याच्या नंतर आपल्याला काय लाभ होतो. 5 वर्षात आनंद सांप्रदायिक लोक राहत नाहीत म्हणून डबल आता वार निघाली. 5 वर्षात काय पण असे तुमच्यासारखे हजारो येऊन गेले तरी नांदेड जिल्हा म्हणजे हे दत्त महाराजांचा जिल्हा आहे. तरी आनंद संप्रदायवाल्याचं फरक पडत नाही. कारण जीवाचा मालक एक सद्गुरुनाथ, गुरु विनायक नाही कोणी. ते गुरु महाराज या जिल्ह्यामध्ये येऊन बसलाय. लक्षपूर्वक लिहून या. तुमचे 42 कुळाच्या जरी पिढ्या झाल्या तरी तुमच्याने आनंद सांप्रदायिकवाल्यांना कुठलंच काही बिघडू शकत नाही. कारण ते जगद्गुरु दत्तात्रय महाराज या नांदेड जिल्ह्यामध्ये येऊन बसलाय. चला
आता दुसरा विषय राहिला, आनंद सांप्रदायिक लोक का एवढं विरोध करतात म्हणा. आम्हाला म्हणायचं काय आहे तर आम्ही कोण्या तत्वाची माणसं आहोत, प्रमाण निश्चित प्रमाणानं देऊन जातो तुम्हाला. चला. जैसे पतिव्रता नारी दुसऱ्या पुरुषाची अंतर पक्षी दया परी मेघा वाचोली शिवेना मेघा वाचोली शिवेना. आम्हाला काय म्हणायचं आहे, तुम्ही कोण्याही देवाला भजा, आम्हाला काही त्याचा दुराभाव नाही, पण आम्हाला काय म्हणायचं आहे, आमचा पतिव्रता धर्म आहे. तैशी पतिव्रता नारी दुसरा पुरुष नयेची अंतरी चातक पक्षी दया परी तो मेघा वाचोनी शिवेना. चातक पक्षी बघा, वरलं पाऊस जर पडला तर आदर पाणी झेलूनच पाणी पितो, तसं आम्हाला पतिव्रताच भक्ती करून जे पती आपला आहे त्याच पतीला पती मानणारे आम्ही आनंद सांप्रदायिक लोक आहोत. एक पती वाचून आम्हाला दुसरा पुढे दिसणारा पुरुष म्हणजे बाहू आहे, असा आमचा पतिव्रता धर्म आहे. तुमच्या मस्तकामध्ये बसते काय बघा प्रमाण. म्हणून आम्ही एकच बोलता आणि एकच विचार सांगता. प्रत्येक गावामध्ये तुमच्यासारखं असं या ना चल्या. चला. गुरुनामाच्या संगतीनं तू चढशील पुढचा घाट. गुरुनामाच्या संगतीनं तू चढशील पुढचा घाट. गुरुनामाच्या नित्य करा गुरुचिंतन. गुरुचे स्मरण केल्यावर या जीवाचं दहन होऊन जाते म्हणून. गुरु संत कुळीचा राजा, गुरु प्राण विसावा माझा, गुरु विन मार्ग नाही तुझा, देव पाहता त्रिलोकी.